विद्यार्थी मित्रांनो, परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वीतील पाठ 2 पृथ्वीचे फिरणे आज आपण पाहू. या पाठामध्ये तुम्हाला सविस्तर अशी माहिती दिली असेल, ती आपण छान प्रकारे समजून घ्या. मुलांनो, आपण परिवलन पाहू. एक काम करून पहा. एक भोवरा घ्या, तो फिरवून त्याचे निरीक्षण करा. भोवरा स्वतःभोवती फिरतो. स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते. वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात. तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस म्हणतात. मुलांनो, आता आपण पृथ्वीचे परिवलन पाहूया. एक पृथ्वी गोल घ्या, तो फिरून पहा. तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते पहा. आता एक ओळंबा घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे पृथ्वी गोलाजवळ धरा. ओळंबा उपलब्ध नसल्यास खोडरपाल बांधून सुद्धा तुम्ही ओळंबा तयार करू शकता. ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोन करतात हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे. अशा अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते. चित्रात पृथ्वीचा अक्ष NS या रेषेने दाखविला आहे. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात. N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे, तर S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. मुलांनो, उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे 2 समान भाग होतात. पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त म्हणतात. विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या 2 समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतात. मुलांनो, इथे तुम्हाला आपल्या पृथ्वीवर दिवस व रात्र कसे होतात हा एक छोटासा प्रयोग करून पाहायचा आहे. यासाठी तुम्हाला लागणार आहे मेणबत्ती, पृथ्वीचा गोल आणि एक टेबल. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की एका टेबलावर मधोमध एक मेणबत्ती उभी ठेवायची आहे आणि त्याच्या भोवती एक मोठं वर्तुळ काढायचं आहे. या वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वी गोल ठेवायचा आहे. आता ही मेणबत्ती पेटवल्यानंतर खोलीमध्ये अंधार करायचा आहे आणि ही मेणबत्ती म्हणजेच आपला सूर्य आहे. तर मग पाहायचं आहे तुम्हाला की पृथ्वीच्या गोलावर कुठे उजेड पडत आहे आणि कुठे अंधार पडत आहे. तर पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून जर पाहिले आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तिला जर फिरवलं तर आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने उजेडापासून दूर जातात. ज्या भागावर उजेड पडतो तिथे दिन आहे, जिथे उजेड पडत नाही ते रात्र आहे असे आपण समजतो. मुलांनो, आता आपण सूर्योदय आणि सूर्यास्त पाहूया. एक छोटासा प्रयोग करूया. यासाठी की एक लाल रंगाची टिकली घेऊया, ती पृथ्वी गोलावर चिटकूया. वरील प्रयोगाप्रमाणेच पृथ्वी गोल व मेणबत्ती घेऊन प्रकाश करूया. पृथ्वी गोल घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवले तर लाल टिकलीवर पृथ्वी गोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त होईल याचे निरीक्षण करा. लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो ते पहा. जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेले असते तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होतो हे तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे समान भाग असतात. कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण 24 समान भाग करून प्रत्येक भागाला 1 तास म्हणतो. मुलांनो, आता आपण वर्षाबद्दल माहिती पाहू की हे वर्ष कसं तयार झालं. पहा मुलांनो, समजा एक छोटीशी कृती आपण तयार करून पाहिली की एक पृथ्वी गोल घेतला आणि हा पृथ्वी गोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे सरकवला. असे करताना पृथ्वीचा गोल सतत फिरता ठेवला आणि अक्षाची दिशा बदलणार नाही याची पण काळजी घेतली. तर काय होईल की वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. याचप्रमाणे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात आणि हे वर्ष सुमारे 365 दिवस आणि 6 तासाचे असते. मुलांनो, आता आपण लीप वर्ष पाहूया. आता या लीप वर्षामध्ये ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस धरतात. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात. म्हणजेच 4 वर्षात 24 तास किंवा एक पूर्ण दिवस कमी धरला जातो.
हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक 4थ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो. त्या वर्षी फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचा नसून हा 29 दिवसाचा असतो आणि ते वर्ष हे 365 दिवसाऐवजी 366 दिवसांचे असते. या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. मुलांनो, आता आपण दिवस आणि रात्र हे मोठे असतात कधी कधी, तर हे केव्हा असतात ते पाहू आपण. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते. म्हणजे दिवस मोठा असतो, त्यामुळे तिथे उष्णता जास्त असते. म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते, म्हणजेच रात्र मोठी असते. त्यामुळे या भागातील उष्णता कमी प्रमाणात असते. म्हणून त्या दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळामध्ये दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते, त्यामुळे तेथे उष्णता जास्त मिळते. म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते, त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. परिणामी उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. आता वरील तारखांमध्ये जेव्हा लीप वर्ष असतो की नाही, तेव्हा मात्र यामध्ये फरक पडतो. ही मात्र आपण समजून घ्यायला पाहिजे. मुलांनो, आपल्या देशामध्ये मुख्य ऋतू हे 3 आहेत, जसं उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. तसं पाहिलं तर आपण वर्षभरामध्ये वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, वर्षा ऋतू, शरद ऋतू, हेमंत ऋतू आणि शिशिर असे 6 ऋतूचक्र मानत असतो. आणि हे 6 ऋतूचक्रानुसार आपण आपल्या देशामध्ये ऋतुमानाशी निगडीत सण आणि उत्सव हे साजरे केले जातात. तसेच याबद्दल विविध गाणी म्हटली जातात आणि विविध सारे खेळसुद्धा खेळले जातात. मुलांनो, आता सांगा बरं, चंद्राच्या कला, आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागांना काय म्हणतात, आणि पौर्णिमेला चंद्र कसा दिसतो आणि अमावस्येला कसा दिसतो याचा विचार करा आणि नंतर मला सांगा. आता आपण पौर्णिमा आणि अमावस्या यांच्याबद्दल माहिती पाहूया. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, परंतु या 2 भ्रमणकक्षा एकमेकांना छेदतात. म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत नेहमी येतातच असे नाही. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो, म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसत असते. चंद्र स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. अमावस्येच्या रात्री मात्र चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राच्या पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत जातो. यालाच आपण चंद्राच्या कला म्हणतो. मुलांनो, आता आपण चांद्रमास आणि तिथी याबद्दल माहिती पाहूया. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसाच्या कला तुम्ही पाहिल्या आहेत. अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात. या पंधरवाड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो. 14-15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते. या पंधरवाड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. या काळाला चांद्रमास म्हणतात आणि चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा की पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होतात आणि पृथ्वीच्या कललेल्या अक्षामुळे व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र होत असते. मुलांनो, आपण हे पण पाहिलं की अमावस्यापासूनचे जे 14 ते 15 दिवस असतात, ज्याला की आपण पंधरवाडा म्हणतो, पौर्णिमेपर्यंतचा, त्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. आणि पौर्णिमेपासूनचा जो हा चंद्र आहे, हा अमावस्येपर्यंत जाण्यासाठी याला जे 14 ते 15 दिवस लागतात त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. आणि शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष यांचं मिळून हा चांद्रमास म्हणजे 1 महिना बनतो. मुलांनो, आपण हे पण शिकलो की पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात.
पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे पृथ्वीवर ऋतू होतात. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात. एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला चांद्रमास म्हणतात. हा चांद्रमास सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो, म्हणजे 1 महिना. पौर्णिमेला शेवट होणारा चांद्रमासातील पंधरवाड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. अमावस्येस शेवट होणाऱ्या पंधरवाड्याला कृष्ण पक्ष म्हणतात आणि चांद्रमासातील दिवसांना तिथी म्हणतात. तर मुलांनो, हा पाठ खूप सुंदर प्रकारे तुम्हाला समजणार, यात वादच नाही. यावरील स्वाध्याय सोडवा व काही अडचण असल्यास मला नक्कीच कळवा.